नमस्कार. सार्वजनिक वितरण व्यवस्था म्हणजेच रेशनच्या संदर्भाने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये 25,530 कोटी रुपयाच्या सार्थक PDS या योजनेस मान्यता देण्यात आली. या योजनेअंतर्गत येणाऱ्या 5 वर्षात सार्वजनिक वितरण व्यवस्था म्हणजेच रेशन व्यवस्थेमध्ये आधुनिकीकरण आणि पारदर्शी कारभार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याच बैठकीमध्ये सरकारने महत्त्वाचे असे 3 निर्णय घेतले. त्यामध्ये धान्य वाहतुकीसाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्याचबरोबर रेशन दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात येणार आहे. तसेच रेशन व्यवस्था आधुनिक व पारदर्शी करण्यासाठी यामध्ये AIचा वापर करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या 3 निर्णयामुळे रेशन व्यवस्था अधिक पारदर्शी होणार आहे. रेशनच्या मालाचा काळा बाजार रोखला जाणार आहे. त्याचबरोबर बोगस रेशन धारकांना चाप लागणार आहे आणि रेशनच्या धान्याची नासाडी थांबून गरजवंत लाभार्थ्यांपर्यंत दर्जेदार धान्य वेळेवर पोहोचणार आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाली तर देशातील 80 कोटी लाभार्थ्यांना या योजनेचा नक्कीच लाभ होईल. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या अद्ययावत माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.